क्लिअर करायचं असं म्हटल्यानंतर आई-बाप आता तर मोठ्या संख्येनं मुलाला एन्करेजमेंट त्यांना मिळते, त्यांना काही फार त्यात वाटत नाही. पण कुठल्यातरी दुर्गम भागामध्ये राहणारे आई-बाप आपली मुलगी क्रिकेट खेळते आहे म्हणून तिला घेऊन, की जसं की रिचा घोषचे आई-वडील कलकत्त्याला आले. तर हे येणं आणि त्याच्यामध्ये ह्या मुलींच्याही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहेत ना. ती कोणती मुलगी की जी तिला इतकं हे होतं की भावाच्या ऐवजी हो, शेफाली वर्मा. तिचा भाऊ क्रिकेट खेळायला जाणार होता, पण तो मला असं वाटतं आजारी होता त्या दिवशी, म्हणून तिथे वडिलांनी सांगितलं की तो नाही जाणार. त्या माणसाला फोन करून सांगितलं की येऊच नाही शकत तो. तर हिनी वडिलांना सांगितलं की थांबा, ठेवा फोन ठेवला. तिन्ही वडिलांना कन्व्हिन्स केलं की मी भावाच्या वतीने मी जाते खेळायला. आणि ती गेली, हेल्मेट वगैरे घालून गेली आणि प्लेअर ऑफ द मॅच घेतला त्या मॅचमध्ये. आणि तिकडनं तिची कारकीर्द सुरू झाली. म्हणजे कमालीच्या स्टोरीज आहेत माहिती आहे या. वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी एक इनिंग अशी होती जिने सुद्धा असंख्य लोकांची मनं जिंकली. ती म्हणजे साऊथ आफ्रिकाची कॅप्टन वुल्फार्ड. ती आऊट होत नव्हती तोपर्यंत आमच्या सुद्धा हृदयाचे ठोके खूप जास्त वाढलेले होते आणि ती आऊट व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो. तर तिच्या त्या इनिंगकडे एका विरुद्ध टीमचे कोच म्हणून तुम्ही कसं बघता? मी असाच बघत होतो की आता ही आऊट होणार का नाही, ही वर्ल्ड कप सोडणार आहे की नाही. नाही, टेन्स होतं वातावरण. पण एक गोष्ट होती की मेसेज एक गेलेला की 100 नंतर ही देणार एक चान्स. कारण ऑलवेज